एकदा एका मूल होत नसलेल्या एका बाईने दुसऱ्या एका बाईचे 2 महिन्याचे मूल पळविले. खऱ्या आईला त्या चोरट्या बाईचा पत्ता लागताच ती तिच्याकडे गेली व आपले मूल परत मागू लागली. पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा दावा करू लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमूर्ती अत्यंत चतुर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघींनीही अशी चपलक उत्तरे दिली की न्यायमूर्तीही या दोघीतली खरी आई कोण या संभ्रमात पडले. अखेर न्यायमूर्ती त्या 2 बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेने मुद्दाम म्हणाले, ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे, त्यामुळे मी या मुलाला कापून त्याचा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकीला देण्याचा निर्णय देत आहे. न्यायमूर्तींचा हा कठोर निर्णय ऐकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई रडू लागली. कळवळून व हात जोडून न्यायमूर्तींना म्हणाली, न्यायाधीश साहेब, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करू नका. कुणाकडे का असेना माझं बाळ सुखरूप असलं की झालं. त्या बाईचं ते अत्यंत अपत्यप्रेम पाहून न्यायमूर्तीला लबाड बाईला म्हणाले, हे बालक या बाईचंच आहे. त्याला कापण्यात यावं असं मी खोटं बोललो, पण त्यामुळे तुझा फसवाडा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत. अशा रीतीने त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्यांच्या खऱ्या आईला देण्यात येऊन न्यायमूर्तींनी त्या चोरट्या बाईला 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. धन्यवाद.